नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खास करून अन्न पुरवठा विभाग जो या ठिकाणी भरती जाहिरात निघलेली आहे पुरवठा निरीक्षक, तर या पुरवठा निरीक्षक पदासाठी तसंच या ठिकाणी लघुलेखक या पदासाठी जो सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसनुसार आपण मराठी विषयाची आपण तयारी कशी करायची याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जेणेकरून या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती मिळाल्यानुसार त्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन करता येईल. जेणेकरून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहणार आहे. मराठी विषयाची या ठिकाणी आपल्याला तयारी कशी करायची आहे, तर मित्रांनो त्याच्या अगोदर आपण थोडी माहिती बघूया की यांनी जे माहिती दिलेली आहे त्यानुसार इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून होणार असून मराठी विषयाची परीक्षा साहजिकच ऑफकोर्स मराठी भाषेतून घेणार येणार आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच काय HSC म्हणजे या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीचा दोघांचा दर्जा कसा असणार आहे, HSC म्हणजे 12वा वर्ग जे आहे त्या 12वा वर्गाच्या नुसार या ठिकाणी या परीक्षेचा काय असणार आहे, दर्जा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो त्या परीक्षेसाठी आपल्याला जो दर्जा दिलेला आहे त्यानुसार आपल्याला करायचं आहे. तसंच प्रस्तुत परीक्षेमध्ये MCQ स्वरूपाचे या ठिकाणी प्रश्न असणार आहेत आणि यांनी जो क्रायटेरिया आपल्याला सांगितलेला आहे की प्रत्येक प्रश्नास किती गुण असतील, 2 गुण असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण 25 प्रश्न हे मराठीमध्ये असणार आहे. एका प्रश्नास 2 गुण म्हणजे आपल्याला टोटल 50 गुण या ठिकाणी मराठी विषयासाठी असणार आहेत. किती? 50 गुण असणार आहेत. आणि आपल्याला जर गुणवत्ता यादीत यायचं असेल तर 45% गुण या ठिकाणी संपूर्ण परीक्षेमध्ये मिळवणं आवश्यक आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहूया की मराठीसाठी यांनी आपल्याला काय काय अभ्यासक्रम दिलेला आहे आणि नेमकं त्या अभ्यासाचं आपल्याला डिवायडेशन कसं करायचं आहे, नेमकं आपल्याला फोकस कोणत्या टॉपिकवर आपल्याला करायचं आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण काय पाहत आहे. तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी ही माहिती पाहण्याच्या अगोदर आपली या ठिकाणी 21 डिसेंबर पासून पुरवठा निरीक्षकची बॅच तयार झालेली आहे, चालू झालेली आहे. तर मित्रांनो ही बॅच जॉईन करायची इच्छा असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. कारण की या बॅचमध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी विषय शिकवले जाणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स अवेलेबल असतील, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असणार आहे, सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील. तसंच ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एखादं लेक्चर परत पाहण्याची इच्छा असेल, कारण की एकाच लेक्चर पाहण्यामध्ये तो विषय समजेल असे बरेचसे काही टॉपिक असतात की ज्यात समजत नाही, ते लेक्चर तुम्ही परत कितीही वेळ पाहू शकता. अजून अशी सुविधा दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी की तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा पाहू शकता. आणि तुमच्यापैकी काही गरीब मित्रांकडे जर आयफोन असेल तर ते आयफोनवर सुद्धा या ठिकाणी काय करू शकतात, लेक्चर पाहू शकतात. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला ईच अँड एव्हरीवन सगळ्या ठिकाणी हे लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करू शकता, कारण की बऱ्याच विद्यार्थ्याकडे नेट नसते. मग अशा वेळेस विद्यार्थी वायफायमध्ये जाऊन व्हिडिओ डाउनलोड करतील आणि नंतर पाहू शकतात. त्यामुळे कुठलेही बंधन असं ठेवलेलं नाही. बॅच मित्रांनो 999 रुपये फीस आहे आणि ही बॅच तुम्हाला 3 महिन्याकरता व्हॅलिड असेल. किती महिन्याकरता? जॉईन केलेल्या दिवसापासून 3 महिन्यापर्यंत तुम्ही व्हॅलिड आहे. जेणेकरून या परीक्षेचे विषयाचं तुम्ही दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा तुमचा उपयोग होईल. म्हणजे तुम्हाला 2-2 बॅचेस जॉईन करायची गरज राहणार नाही. तसंच संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा जो परीक्षेचा दर्जा त्याच दर्जाच्या तुम्हाला त्या ठिकाणी काय पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो ओल्ड क्वेश्चन पेपर, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज असतील, ईबुक नोट्स असतील, व्हिडिओ डाउनलोड आणि अनलिमिटेड वेळा व्ह्यू. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं, हा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे किंवा डबल अकॅडमी पुणे, आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे म्हणजे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी पुणे, याच्यावर जाऊन तुम्ही हे काय ॲप डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याकडे जे मराठी भाषेचा आपण अभ्यास करणार आहे, मराठी भाषेचे प्रश्न क्रमांक येतील 25. मित्रांनो मराठीमध्ये 50 पैकी 50 गुण आपल्याला मिळवायचे, त्याच्याशिवाय तुमचं पोस्ट निघणार नाही. कारण की इंग्रजी किंवा जीकेचे काही असे प्रश्न असतात की ते या ठिकाणी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपला जो स्कोरिंग करणारा विषय जर कोणता असेल तो फक्त मराठी आहे, की ज्यामध्ये मित्रांनो काही झालं तरी सुद्धा तुम्हाला 48 मार्क मिळालेच पाहिजेत. हार्डली एखादा प्रश्न जो परभाषीय किंवा जर एकदम प्राचीन ग्रामरमधला आला तोच चुकला पाहिजे, अन्यथा एकही प्रश्न तुमचा चुकता कामा नये. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची जी व्यूहरचना आहे, जो तुमचा अभ्यासाचा ॲप्रोच आहे हा अशा प्रकारे असला पाहिजे की त्यामध्ये एकतर बेसिक नॉलेज घेणं, नंबर 2 त्याची रिव्हिजन करणं आणि नंबर 4 त्याची टेस्ट सोडवणं. आणि टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करणं, ह्या चारही गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला 48 पैकी 48 मार्क मिळतात. मात्र त्यासाठी तयारी कशी करायची आपण याच्यानुसारच बघूया.
सिंपली मित्रांनो यांनी काय सांगितलेलं आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह. शब्दसंग्रहमध्ये या ठिकाणी तुमचा म्हणी आणि वाक्यप्रचार या गोष्टीचा सुद्धा काय होतो, ऑप्शन येतो. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य शब्दसंग्रह या ठिकाणी त्यांनी पूर्ण 5 टॉपिक दिलेले आहेत. 1 2 3 4 5. तर मित्रांनो 5 टॉपिकचं जर आपण डिवायडेशन केलं मार्कामध्ये, तर या ठिकाणी सर्वसामान्य शब्दसंग्रहाला तुम्हाला 5 प्रश्न येतील. शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला माहिती आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचनी शब्द, अनेकवचनी शब्द, अशा प्रकारे एका शब्दासाठी अनेक अर्थ किंवा अनेक अर्थाचा एक शब्द असे या ठिकाणी जे प्रश्न येतात. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 5 प्रश्न हे शब्दसंग्रहमध्ये येतात. नंबर 2 या ठिकाणी तुमचं जो आहे वाक्यरचना. वाक्यरचनेमध्ये तुमचे वाक्य, वाक्याचे प्रकार, वाक्याचे उपयोग, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, वाक्यपृथक्करण, समास वगैरे या ठिकाणी जे चॅप्टर्स आहेत साधारणतः 5 तुम्हाला यांनी वाक्याचीच फक्त रचना दिलेली आहे. तर त्यामुळे वाक्यरचना सोबत तुम्हाला समास, काळ आणि या ठिकाणी विभक्ती हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या वाक्यरचना या घटकासाठी त्यांनी 5 प्रश्न दिलेले आहेत. नंतर व्याकरण. व्याकरणामध्ये तुमचा समास येतो, काळ येतो, अजून तुमचे जे वेगवेगळे आहेत या ठिकाणी शब्दाच्या जाती आहेत, एकूण शब्दाच्या 8 जाती आहेत. तर त्या 8 जातीचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. अव्ययाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर अशा गोष्टीसाठी तुम्हाला 5 प्रश्न येणार आहेत. म्हणजे व्याकरणचे 5, वाक्यरचनेशी संबंधित 5, शब्दसंग्रहाशी संबंधित 5 आणि सिंपल म्हणी आणि वाक्यप्रचार आणि त्यांचे उपयोग याच्याशी संबंधित 5 मित्रांनो तुम्हाला मार्क आहेत. जर या ठिकाणी आपण ओव्हरऑल जर बघितलं तर हे जे सगळे मार्क आहेत हे आपल्या हातात आहेत. कोणते? हे सर्व मार्क आपल्याला शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार हे आपल्या हातात आहेत. मात्र या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अभ्यास करून तुम्ही 2च टॉपिक या ठिकाणी शिकू शकता. कोणते टॉपिक? वाक्यरचना आणि व्याकरण. हे 2च टॉपिक तुम्ही ग्रामर जे आहे स्वतः अभ्यास करून शिकू शकता. मात्र शब्दसंग्रह आणि म्हणीसाठी तुम्हालाच अभ्यास करावा लागेल. ते तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. तुम्हाला व्होकॅब्युलरी वाढवायची असेल, शब्दसंग्रह मराठी असो का इंग्रजी असो, तो तुम्हाला वारंवार वाचावा लागेल. विशेष म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकाला सुद्धा वाचावं लागेल. एकाच पुस्तकामध्ये सगळ्या कोणतेही म्हणी नाहीत आणि असं म्हणीचं पुस्तक तयार झालेलं नाही. तरी सुद्धा डबल अकॅडमीनं या 7000 शब्दसंग्रह, किती? 7000 शब्दसंग्रहाचं पुस्तक तयार केलेलं आहे, जे तुम्हाला बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. आणि ज्यांना घरपोच पाहिजे असेल ते घरपोच सुद्धा 250 रुपये देऊन त्या ठिकाणी मागवू शकतात. नंतर मित्रांनो पुढचे 5 प्रश्न तुमचे असतील उतार्यावरचे. तर मित्रांनो उतार्याचे जवळपास उतार्यावरचे प्रत्येक व्यक्तीला 3 प्रश्न हे हमखास येतात. फक्त आता प्रश्न आहे की तुम्हाला 5 पैकी 5 जर प्रश्न मिळवायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला उतार्याची प्रॅक्टिस करावी लागेल. याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे काही पुस्तकं असतील जुने, तर त्या ठिकाणी त्यांच्या पुस्तकामध्ये उतारे दिलेले असतात. त्या उतारेच तुम्ही जर 10-20 उताऱ्याची जरी प्रॅक्टिस केली, किती? 20 उताऱ्याची जरी प्रॅक्टिस केली तरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी उतार्याचा आशय हा कळून येईल आणि नेमकं त्या ठिकाणी ते मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळतात. उतार्याचे मार्क जनरली सगळ्यांना 3 प्रश्न येतच असतात 5 पैकी. आणि मग जे हुशार असतात त्यांना 4 येतात आणि जे निवड होणारे असतात त्यांना 5 पैकी 5 येतात. तर अशा तऱ्हेनं तुम्हाला उतार्यासाठी तुम्हाला मिनिमम मित्रांनो 20 उतार्याची तयारी करायची आहे. एक तर याच्यासाठी पुस्तकांना किंवा जुनं कोणाकडे राज्यसेवेचे पेपर असतील ते त्या पेपरचा जरी तुम्ही अभ्यास केला आणि ते उतारे वाचून जरी काढले तरी मित्रांनो तुमचा त्या ठिकाणी प्रॅक्टिस होतो. तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणचा अभ्यास करायचा आहे. या मराठी व्याकरणच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हे जे 4 टॉपिक आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, या 4 टॉपिकमध्ये मित्रांनो आपण शॉर्ट नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत. कारण की तुमच्याकडे अभ्यासासाठी वेळ कमी आहे. बेस्ट पुस्तक म्हणसाल तर 2 पुस्तक तुम्ही वापरायचे आहेत, मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे. मी सांगेल बाळासाहेब शिंदेचेच वापरा, कारण की जरा त्यात तसं मोरा वाळंबे यांनी सुद्धा आता शब्दसंग्रह वेगळा केलेला आहे. शब्दसंग्रहामध्ये शुद्ध शब्द, अशुद्ध शब्दसुद्धा वाचायला विसरू नका, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. तसंच याचे आपण शॉर्ट नोट्स केलेल्या, त्या शॉर्ट नोट्ससुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. बाकी बॅचमध्ये तुम्हाला ई बुकच्या स्वरूपामध्ये 4ही विषय असतील तर 4ही विषयाच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. तसंच मित्रांनो सामान्य ज्ञानाचे 5000 प्रश्नसुद्धा आपण बॅचमध्ये MCQ बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. अशा तऱ्हे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. आता तुमचा प्रश्न आहे की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 25 पैकी 25 मार्क मिळतील कसे, किंवा ते चेक करायचं असेल तर कुठं करणार? काही टेन्शनची गरज नाही. पुरवठा निरीक्षक पदासाठी आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळणार आहेत. कारण की आपण फुल लेंथच्या 10 टेस्ट तयार करून त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे बॅचमध्ये फ्री.
किंवा ज्यांना फ्री नसतील पाहिजे ते ॲप्लिकेशनवर जाऊन 200-300 रुपये देऊन त्या ठिकाणी त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. आणि विशेष म्हणजे कम्प्युटरवर सुद्धा ते अवेलेबल आहेत, लॅपटॉपवर अवेलेबल आहेत, आयफोनवर अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता मराठी विषयाचा अभ्यास झाला हे कसं कळणार? आता हे कळण्यासाठी तुम्हाला टेस्ट सोडवावे लागेल. त्या टेस्टमध्ये उतारे सुद्धा आपण देणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 25 प्रश्न तुमच्या समोर आहेत. 25 प्रश्नापैकी तुम्हाला आता 25 मार्क कसे येतात किंवा कसे येत नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो सोडवायचे आहेत. आता उदाहरणार्थ तुमचे 20 प्रश्न बरोबर आले, तुम्हाला मराठीत 25 पैकी 25 मार्क मिळवायचं असेल तर तुम्हाला उदाहरणार्थ एक टेस्ट तुम्ही सोडवली आहे. आपण टॉपिक टेस्ट सुद्धा तुम्हाला टाकणार आहे, जेणेकरून प्रत्येक टॉपिकचा अभ्यास तर होईलच, परंतु सध्या आपण ओव्हरऑल पेपरचा या ठिकाणी विषय करताय की 100 प्रश्न तुम्ही सोडवले, 100 पैकी तुमचे 80 बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 160 मार्क मिळाले. तर आता तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न तुमचे मराठीचे बरोबर आले. कदाचित तुमचा अभ्यास कमी आहे, नवीन आहे, तर 20 बरोबर आले. तर मित्रांनो आता आपल्याला 20 वर काम नाही करायचं. तुमचे जे 5 प्रश्न चुकले त्या 5 प्रश्नाचे चॅप्टर पटकन काढायचे पेपर टेस्ट सॉल्व्ह केल्या दिवशी, आणि ते 5ही चॅप्टर वाचून काढायचे. सपोज त्यातला चॅप्टर असेल एखादा समानार्थी शब्द, एखादा चॅप्टर विरुद्धार्थी शब्द असेल, एखादा चॅप्टर तुमचा वाक्याचा प्रकार असेल, एखादा वाक्याचे उपयोग असेल, तर हे 5 चॅप्टर जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी एकदा रिवाइज केले तर ज्यावेळेस तुमची पुढची पेपर होईल त्या पुढच्या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला 25 पैकी 23 मार्क तुम्हाला, म्हणजे 25 पैकी 23 प्रश्न तुमचे हमखास बरोबर येतील. आता यावेळेस सुद्धा तुमचे जे 2-3 प्रश्न चुकले ते चॅप्टर जर तुम्ही वाचले, त्याच वेळेस रिव्हिजन केली, पुढच्या वेळेस म्हणजे या ठिकाणी सिंपल आहे, ट्राय एरर आणि एरर अँड करेक्ट. हे जर या ठिकाणी तुम्ही जर सूत्र वापरलं, कोणतं? ट्राय एरर अँड करेक्ट. हे जर ट्राय एरर अँड करेक्ट जर सूत्र तुम्ही वापरलं मित्रांनो, तर असं तुम्ही 5-6 टेस्ट 10 टेस्ट जर सोडवल्या, 10 टेस्टमध्ये तुम्हाला जे बरोबर आहे त्याचं काही देणं घेणंच नाही. जे प्रश्न चुकले तुम्हाला त्याचंच घेणं आहे, आणि त्या चुकलेले टॉपिक जर तुम्ही कव्हर करत गेले, रिवाइज करत गेले, तर परीक्षेच्या दिवशी तुमचा मराठीचा एकही प्रश्न चुकणार नाही. आणि मराठी विषयासाठी डेली तुम्ही जास्तीत जास्त 2 तास वेळ द्यायचा आहे. किती? 2 तास वेळ द्यायचा. पैकीच्या पैकी मार्क भेटणार आहेत. बाकी जुन्या प्रश्नपत्रिका आपण बॅचमध्ये अपलोड केलेल्या आहेत, त्या अपलोड केलेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचू शकता. तर येथे मित्रांनो मी थांबतो. आशा करतो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओशी संबंधित अजून कोणत्या प्रकारचा व्हिडिओ मी बनवावा अशी तुमची इच्छा आहे तो कमेंट मला तुम्ही करा, जेणेकरून त्या विषयावर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून देईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.